तुम्ही आतापर्यंत भोपळ्याचे खूप सारे पदार्थ खाल्ले असतील, पण कधी असे चटपटीत कुरकुरीत काप खाल्ले आहेत का? भाचीने गावावरून एवढा मोठा भोपळा दिला होता की आता एवढ्या भोपळ्याचं काय करायचं, तर अर्ध्या भोपळ्याचे घारगे केले, अर्ध्या भोपळ्याची भाजी आणि फुललेल्या भोपळ्याचे आता आपण काप करणार आहोत. तर चटपटीत आंबट गोड असे ही काप आपली बनणार आहेत. लाल तिखट, हळद, धणा जिरा पावडर, चाट मसाला, थोडंसं हिंग, थोडीशी साखर, चवीपुरती मीठ आणि लिंबाचा रस